अन्नं बहुकु सर्वांना नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचारा तुम्ही सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून या व आदरणीय कुलगुरू डॉक्टर शरद गडाख सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आपण आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुकुर्वीत तदव्रतम्। जय 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 हरित क्रांती, जय 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 नवल क्रांती, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ। पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास वीर, अगणित विकास वीर। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। माळ राणी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती, जगी घडते झेंडा मानाचा असे हे गौरव पीठ, असे हे गौरव पीठ। जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ। सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत होणारे संशोधन हे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी विविध हंगामामध्ये होणाऱ्या विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञानासंदर्भात शेतकऱ्यांना अद्ययावत असे तंत्रज्ञान त्यांना प्राप्त व्हावे आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे यासाठी आपण विद्यापीठातील विविध विषयांच्या शास्त्रज्ञांना किंवा तज्ज्ञांना या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करत असतो. आपल्या आपल्या सर्वांना माहितच आहे की आता सध्या परिस्थितीमध्ये उन्हाळा हंगाम सुरू झालेलाच आहे. जवळजवळ यावर्षी लवकरच सुरू झाला. तर एकंदर पाहिलं तर ज्या ठिकाणी ओलिताची चांगल्या पद्धतीची सोय आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उन्हाळी अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड होते आणि महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतासाठी महत्वाचं यासाठी की भारतातील प्रमुख लोकसंख्या ही शाकाहारी आहे आणि शाकाहारी लोकांना प्रथिनांचं जे काही मेन सोर्स आहे किंवा जे त्यांना मिळतात ते म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची कडधान्य. आणि आपल्या देशामध्ये कडधान्याची उत्पादकता फारच कमी आहे आणि त्यामुळे तसेच खरीपामध्ये लावलेले जे काही कडधान्य आहेत त्यामध्येही कधी कधी अडचणी येतात. मग त्याला पर्याय काय, तर जिथे सिंचनाची व्यवस्था आहे अशा ठिकाणी शेतकरी उन्हाळ्यामध्ये कडधान्य लागवड करतात. म्हणूनच आज आपण कार्यक्रम आयोजित केला आहे. तो विषय आहे उन्हाळी हंगामातील कडधान्य लागवड. आणि यासाठी आपण जे वक्ते, प्रमुख वक्ते आपल्या बरोबर जे आहेत ते पहिले म्हणजे डॉक्टर प्रमोद चौधरी सर. सर आज माझ्या बरोबरच आहेत. नमस्ते सर. सर सहयोगी प्राध्यापक आहेत
विभागीय फळ संशोधन केंद्र गणेश खिंड येथे कृषी विद्याचे सहयोगी प्राध्यापक आहेत. सरांना विद्यापीठामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त संशोधनाचा व विस्तार कार्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर आपले दुसरे शास्त्रज्ञ जे आहेत ते डॉक्टर मोरे सर, संतोष मोरे सर. संतोष मोरे सर हे प्रमुख आहेत अखिल भारतीय समन्वित अ, 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 जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे येथे. सरांना ही 20 वर्षापेक्षा जास्त, 25 वर्षापेक्षा जास्त वनस्पतीच्या किडींच्या संदर्भात त्यांनी संशोधन केलेलं आहे. ते कीटकशास्त्रज्ञ आहेत, तर त्यांचंही मी स्वागत करतो. त्याच पद्धतीने या कडधान्य पिकावरती उन्हाळ्यात येणारे जे काही प्रमुख रोग आहेत त्या संदर्भात मी स्वतः डॉक्टर विकास भालेराव, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, आपणास मार्गदर्शन करणार आहे. तर या दोन्ही पाहुण्यांचे स्वागत करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मी माझ्याबरोबर चौधरी सर आहेत. चौधरी सरांना मी पहिला प्रश्न विचारतो की सर, कडधान्याचं महत्व आपल्या आपल्या देशामध्ये काय आहे? शेतकरी बंधूंनो, कडधान्य हे डाळवर्गीय पीक असल्यामुळे या पिकांच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबियम जीवाणू मार्फत हवेतील नत्र शोषून त्यांचे मुळावरील ज्या ग्रंथी आहेत त्यामध्ये ते नत्र स्थिरीकरण केले जाते. त्यामुळे इतर पिकातील पिकांसाठी म्हणजे नंतर जी पिकं घेणार असतो आपण त्यासाठी तो उत्तम बेवड म्हणून आपल्याला वापर करता येतो. हवेतील नत्र जमिनीत स्थिर करत असल्याने जमिनीचा पोट टिकून राहण्यास मदत होते. तसेच जमिनीची सुपीकताही वाढते. पीक तयार झाल्यानंतर शेंगा तोडून घेऊन ते जमिनीत गाडल्यास त्याची हिरवळीचे खत म्हणून आपण वापर केल्यास जमिनीचा कस सुधारतो. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण सुद्धा त्यामध्ये वाढतं. कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक आहे, जवळजवळ 22 ते 24% आहे. त्यामुळे त्याचं आहारातील महत्व आपल्याला माहितीच आहे. यामध्ये खनिजे आहेत, जीवनसत्व पुरेशा प्रमाणात असल्यामुळे समतोल आणि पौष्टिक आहार म्हणून याचा उपयोग होतो. पशुखाद्यामध्ये कडधान्याचा समावेश केला जातो. तसेच कडधान्य हे आंतरपीक म्हणून, दुबार पीक म्हणून, तसेच मिश्र पीक व फेरपालटीच्या पिकाकरिता अतिशय उत्तम असा पर्याय आपल्याला आहे. धन्यवाद सर. थोडक्यात कडधान्य पिकामुळे आपल्याला प्रथिना मोठ्या प्रमाणात मिळतात. त्याच पद्धतीने जमिनीचं आरोग्यही चांगलं राहायला मदत होते की कारण की निसर्गतः नत्र स्थिरीकरण करण्याची त्याच्या मुळाच्या गाठींमध्ये क्षमता असते. आता सर आपण जर पाहिलं तर भारताची नव्हे महाराष्ट्राची सुद्धा उत्पादकता जी आहे कडधान्याची ती फारच कमी आहे. तर ही उत्पादकता कमी येण्याचं प्रमुख कारण कोणती आहे? शेतकरी बंधूंनो, जर आपण पाहिलं कडधान्याचं उत्पादन कमी येण्याची प्रमुख कारणे बरीच आहेत. त्यामध्ये कडधान्याची शेती मुख्यतः जिरायत क्षेत्रात होत असल्याने सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. परंतु आजचा जो विषय आपला तो उन्हाळी हंगामासाठी आपण त्याची लागवड तंत्रज्ञान याविषयी चर्चा करणार आहोत. दुसरं एक कारण आहे की दुय्यम दर्जाची जमीन या पिकासाठी वापरली जाते. साधारणतः गहू, ज्वारी, कापूस, भाजीपाला इत्यादी पिकांना आपण प्रथम प्राधान्य देतो आणि राहिलेली जमीन जी आहे ती कडधान्यासाठी वापरली जाते. दुसरं असं आहे की सुधारित वाहनांचा वापर न करणे, तसेच रास्त दरामध्ये बियाणे वेळेवर उपलब्ध न होणे किंवा अनुवंशिकतेचा जो क्षमतेचा ह्रास होणे, जी अनुवंशिक क्षमता आहे त्या बियाण्याची त्याचा ह्रास होणे. आपण बऱ्याच वेळेस परंपरागत पीक पद्धतीत कडधान्याला दुय्यम स्थान मिळाल्यामुळे ते निकृष्ट दर्जावरच्या जमिनीवर दुर्लक्षित स्थितीत वर्षानुवर्ष लावली गेलेली असतात. त्याद्वारे निविष्ठेला साथ देणाऱ्या अनुवंशिक ज्या क्षमता आहे त्या बियाण्याच्या त्याचा ह्रास होणं हे एक महत्वाचं कारण आहे. तसेच इतर जे काही तंत्रज्ञान आहे त्याचा अभाव म्हणजे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत, रोग प्रतिकार देणारे वाण आहेत, त्याची निवड, जमिनीची निवड, पूर्व मशागत, बियाण्याचे पुरेसे प्रमाण आणि योग्य प्रमाण, पेरणीचे योग्य अंतर, बीज प्रक्रिया, जीवाणू संवर्धकाचा वापर, वेळेवर पेरणी करणे, संतुलित खताचा वापर, वेळीच तण नियंत्रण न करणे किंवा पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन असेल, सो इत्यादीचा ज्या बाबी आहेत त्याचा अभाव असतो आणि त्यामुळे उत्पादन कमी होतं. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेस जी प्रति हेक्टरी जी बियाणं आहे
ते कमी प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे परिणामी काय होतं की प्रति हेक्टरी रोपांची संख्या जी आहे ती विरळ होते आणि उत्पादनात घट येते. इत्यादी कारणांमुळे कडधान्य पिकाचं उत्पादन हे कमी होतं असं मला वाटतं. नक्कीच सर, म्हणजे की कडधान्य पिकाला एक प्रकारे शेतकरी दुय्यम समजतात आणि त्या दुय्यमतेच्या समजामुळं तुम्ही जे कारण सांगितली, तर त्याच्यामुळे उत्पादकता कमी होते. मग आता याच्यावरती पर्याय काय आहे? तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जिथे सिंचनाची व्यवस्था आहे, मुबलक सिंचनाची व्यवस्था आहे, तिथे आपण घेऊ शकतो. तर शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकरी उन्हाळी हंगामामध्ये कोणकोणत्या कडधान्य पिकांची लागवड करू शकतो? सर्वप्रथम आपण जर बघितलं तर खरीप हंगामामध्ये बऱ्याच मागील 5-10 वर्षामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे म्हणजे कमी अधिक प्रमाणात किंवा जास्त पाऊस होणे हंगामात मूग आणि साधारण उडीद हे पिकं जर लागवड केली तर ती कधीतरी पावसात सापडतात. त्यांची वेळेवर काढणी होत नाही. शेंगा तोडायला शेत ओलं असतात किंवा शेंगांना कोंब येतात. आणि हे एक महत्वाचं कारण आहे की हवामान बदलामुळे अति पाऊस होणे आणि पिकांचं नुकसान होणे. त्यामुळे काय होतंय की खरीपातील जे मूग आहे, मुगाचं उत्पादन आहे त्याच्यावरही परिणाम होतो. म्हणून महाराष्ट्रात आपण जनरली मुख्य पीक जे आहे कडधान्याची ती खरीप आणि रब्बी हंगामात घेतो. तथापि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे तेथे उन्हाळी हंगामात मूग असेल, उडीद किंवा चवळी यासारखी कडधान्य पिकं घेण्याचा वाव आहे. या पिकांचा कमी कालावधी आणि इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात कमी प्रमाणात होणारा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव यामुळे काय होतंय की या पिकापासून आपल्याला हमखास उत्पादन मिळू शकतं. तसेच कडधान्य वर्गीय पिकं जी असल्यामुळे त्यांच्याद्वारे मागाशी सांगितल्याप्रमाणे जमिनीत नत्र स्थिरीकरण केलं जातं आणि जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते आणि पुढील हंगामात पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो. म्हणजे सर, थोडक्यात आपण तीन पिकं कडधान्याची उन्हाळ्यामध्ये लावू शकतो आणि नक्कीच त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा उत्पन्न पण जास्त मिळतंय असं तुम्ही म्हणताय. मग आता ही जी तीन वेगवेगळी पिकं आपण सांगितली, ते याच्या प्रमुख कोणत्या जाती आहेत की ज्या उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात लावतात? यामध्ये आपण मुगासाठी जर बघितलं तर उन्हाळी हंगामामध्ये PKV AKM4 ही अधिक उत्पादन मध्यम आकाराचे दाणे तसेच एकाच वेळी पक्वता येणारा वाण आहे आणि बहुरोगावर प्रतिकारक क्षम आहे. त्याचं जवळजवळ उत्पन्न 12 ते 15 क्विंटल आहे. तसेच BM 2003-02 हे सुद्धा वाण 12 ते 14 क्विंटल उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. उत्कर्ष आहे, फुले चेतक आहे, IPM 410-3 त्यालाच आपण शिका असं नाव दिलेलं आहे. IPM 205-7 विराट आणि फुले सुवर्ण आपण मागील 2 वर्षापूर्वी रिलीज केलेली जी जात आहे ती सुद्धा या हंगामासाठी आपण मूग पिकासाठी याचा हे वाण आपण वापरू शकतो. तसेच उडीद पिकासाठी आपण TPU1 त्याचे वैशिष्ट्य बघितले आपण तर त्याचे जवळजवळ 10 ते 12 क्विंटल हेक्टरी आपल्याला उत्पादन मिळते. दुसरे वाण जे आहे ते PKV उडीद 15 आहे. फुले वसुगा तिसरे वाण आहे. NLU 7 फुले राजन आहे. याचे उत्पन्न जवळजवळ 10 ते 12 क्विंटल पर्यंत आपल्याला मिळू शकते. आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी या सर्व जातींचा आपण प्रसार आणि शिफारस केलेली आहे. आणि चवळी पिकासाठी जर पाहिलं आपण तर फुले विठाई आहे, फुले रुक्मिणी, फुले सोनाली हे जे वाण आहेत हे साधारण 10 क्विंटल पासून तर 14 क्विंटल पर्यंत उत्पन्न आपल्याला या वाणांपासून मिळू शकतं. आणि बरेचसे वाण हे जे आहेत हे पिवळा विषाणू रोगास प्रतिकारक्षम आहेत. बुरशी रोगास सुद्धा प्रतिकारक्षम हे वाण आहेत. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात विद्यापीठांनी या तिन्ही पिकांचे विविध सुधारित व संकरित वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहेत. तर आम्ही विद्यापीठाचे शास्त्रज्ञ या नात्याने शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी घरगुती बियाणं वापरण्यापेक्षा विद्यापीठातील हे जे सुधारित तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या ह्या जाती आहेत त्यांची लागवड जर उन्हाळी हंगामामध्ये केली तर साहजिकच तुम्हाला चांगली उत्पादकता मिळण्यास मदत होईल.
सर आता हे झालं वेगवेगळ्या जातींबाबतीत. तर साधारणतः मी तुम्हाला पहिल्यांदा विचारेल की मूग पिकाचं साधारणतः हेक्टरी किती बियाणं आपण वापरावं आणि त्याच्यावर कोणती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे? साधारणपणे त्यासाठी आपल्याला 15 ते 20 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरणं महत्वाचं आहे. उडीद आणि मूग लागवड करताना दोन ओळीमध्ये आपण साधारण 30 सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर साधारण 10 सेंटीमीटर ठेवणं गरजेचं आहे. चवळी पिकासाठी दोन ओळीमध्ये 45 सेंटीमीटर ते दोन रोपामध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवून पेरणी करणं गरजेचं आहे. पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास आपल्याला चांगली उगण होण्यासाठी आणि रोपावस्थेमध्ये बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा जे आहे ते चोळावे. यानंतर प्रति 12 ते 15 किलो बियाण्यास चवळी गटातील 250 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धक गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यासाठी मुळावरील ज्या ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील जी नत्र आहे अधिक प्रमाणात शोषून ते पिकास उपलब्ध होते आणि त्याची पिकाची उत्पन्नात वाढ होते. बरोबर आहे सर. म्हणजे थोडक्यात आपण जर या जैव खत आहे, ज्याला आपण जैविक खत म्हणतो, रायझोबियम, याचा वापर केला तर त्या झाडाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढून जाते. नत्राची बचत होते आणि पुढील पिकासाठी निवडही चांगला राहतो. तर सर हे बियाण्याचं प्रमाण झालं, हे झालं. तसं पाहिलं तर काही तांत्रिक कारणामुळे आपला कार्यक्रम जरा थोडासा 15 दिवस उशिरा झालाय. पण सर आपलं माझ्या माहितीप्रमाणे आपण याची लागवडीचा हंगाम आहे उन्हाळी, तो साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्याचा आहे ना? बरोबर. आपण उन्हाळी मूग, उडीद आणि चवळी जर आपण पेरणीस उशीर केला तर फुलोरा अवस्थेमध्ये जास्त तापमान येतं आणि त्याचा शेंगा लागण्यावर आणि फुले लागण्यावर परिणाम होतो आणि उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला झळ सोसावी लागते. तसेच पीक पक्वतेच्या कालावधीमध्ये पुढे वळवाच्या पावसास सापडण्याची शक्यता असते. म्हणून आपण साधारणपणे 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या दरम्यान आवाज आवाज हा सर, बोला. माफ करा. यावर्षी जर आपण बघितलं तर रबीमध्ये थंडीचं प्रमाणही कमी होतं. पण आपलं शिफारस केलेली जी वेळ आहे त्यावेळेचा आपण अवलंब करणं गरजेचं आहे. जरी थंडी जरी लवकर निघून गेली तरी 7 फेब्रुवारी पर्यंत आपण याचे लागवड करणं गरजेचं आहे, बरोबर. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात. तसं हे झालं बियाणं याच्या संदर्भात. आता आपण पेरणी केल्यानंतर साधारणतः आपल्याला खत व्यवस्थापन कसं करणं गरजेचं आहे? कारण तशी खतं कमीच लागतात. बरोबर. कुठलंही पीक म्हटलं की आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे जाणं गरजेचं आहे. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण रायझोबियम जीवाणू हा सुद्धा एक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा भाग आहे. ती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पिकाची वाढ चांगली होण्यासाठी खत व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं आहे. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत साधारण 5 टन प्रति हेक्टरी आपल्याला शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरून देणं गरजेचं आहे. त्यामुळे जमिनीची जी राहून पिकाची अन्नद्रव्याची उपलब्धता जास्त होते आणि त्यामुळे पिकाची वाढ चांगली येते. जर आपण बघितलं या ठिकाणी उडीद आणि मूग या पिकासाठी पेरणी करताना साधारण 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजेच आपण जर 100 किलो DAP जी आहे ती हेक्टरी याचा वापर केला तर योग्य राहील. किंवा आपण
सरळ खते जर वापरली 40 किलो युरिया आणि 240 किलो सुपर फॉस्फेट त्याऐवजी, तर तेही चालेल. तसेच चवळी पिकासाठी आपल्याला 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद असा त्याचा डोस आहे हेक्टरी. तर आपण त्याला 125 किलो डायमोनियम फॉस्फेट म्हणजे DAP प्रति हेक्टरी देणं गरजेचं आहे. म्हणजे सर आपल्याला नत्राचं प्रमाण युरियाचं प्रमाण कमी ठेवावं लागतं, कारण निसर्गात त्याच्यामध्ये क्षमता आहे नत्र स्थिरीकरणाची. तर सर खत व्यवस्थापन झालं. आता नेमकी ही उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण लावतो तशी ही खरीपाची पिकं आहेत, आणि खरीपामध्ये का होतं तर त्यांना मुबलक पाणी लागतं. तर मग आपण अशा उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं व पाणी कोणत्या वेळी देणं गरजेचं आहे? जर आपण बघितलं पावसाळ्यामध्ये काय होतं की अति पाऊस होतो, मर रोगाचं प्रमाण येतं, शेंगा ज्या आहेत त्यांना कोंब येतात, बऱ्याच गोष्टी पावसाळ्यात घडतात. आता उन्हाळी हंगामामध्ये अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचे आहे. याकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणे अतिशय महत्वाचे आहे. मूग असो, उडीद किंवा चवळी या पिकांचा कालावधी उन्हाळ्यात येत असल्याने ओलिताच्या साधारणपणे या पिकांना 4 ते 5 पाण्याच्या पाळ्या लागतात. पीक पेरणीच्या पाण्यानंतर जमिनीच्या मजदुराप्रमाणे साधारण 8 ते 10 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. यासाठी शेताची रानबांधणी व्यवस्थित करावी. सारे पाडून जमिनीच्या उताराच्या योग्य अंतरावर आडवे पाट टाकावेत, म्हणजेच पाणी देणे अधिक सोयीचे होते. यापेक्षा आपण आधुनिक तंत्रज्ञानाकडे जर गेलं तर उन्हाळी पिकासाठी तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. तुषार सिंचन पद्धतीमध्ये पिकास जेवढं पाहिजे तेवढे पाणी आपल्याला देता येते. सारा, पाट, वरंबा यासारख्या ज्या पद्धती आहेत, पाणी दिल्यास जमीन दाबली जाते आणि जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिले जातं आणि त्यामुळे काय होतं की मूळकुस सारखे रोग जे आहेत ते बळावतात आणि त्यामुळे आपल्या पिकांचं नुकसान होतं. तर ते नुकसान टाळण्यासाठी आपण तुषार सिंचनाचा वापर करणं गरजेचं आहे. आणि नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीत जास्त पाणी दिल्यामुळे खतं जी आहेत किंवा अन्नद्रव्य वाहून जातात किंवा मुळाच्या खोलीच्या खाली निघून जातात आणि निचरा होतो आणि ते उपलब्ध होत नाही. त्यामुळे तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत नेमकाच आणि नेहमी सतत वापसा राहिल्यामुळे पिकास दिलेली जी सर्व खते आहेत पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वापसा स्थितीमध्ये पिकांची जी अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते. अशा प्रकारे आपण तुषार सिंचनाचा वापर करावा पाणी व्यवस्थापन असं या ठिकाणी सांगावं. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात शेतकरी बंधूंनो, आपण जर तुषार सिंचनाचा वापर केला तर पाण्याची बचतही होईल, मुबलक पाणी आपल्याला उपलब्ध राहील हंगामाच्या शेवटपर्यंत, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्याला जे काही पीक घ्यायचे त्याला पाण्याचा तुटवडा राहणार नाही आणि उत्पन्नही जास्त मिळेल. तसं आपण जसं खरीप पिकांमध्ये आंतरपिकं घेतो, तसं उन्हाळी ह्या ज्या 3 आपल्या कडधान्य पिकं आहेत त्याच्यामध्ये कोणत्या आंतरपीक पद्धतीवरती आपल्याकडे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये संशोधन सुरू आहे का? आणि काय घेऊ शकतो, शेतकऱ्याला काय करू शकतो? तशी आपली शिफारस जी आहे तूर आणि मूग, ज्वारी मूग, बाजरी मूग अशी खरीपासाठी आहे. परंतु यावर्षी आपण उन्हाळी हंगामामध्ये तीळ पिकामध्ये मूग या आंतरपिकावर संशोधन सुरू केलेले आहे. कारण आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये मूग आणि तीळ हे दोघंही पिकं धोक्यात येतात. म्हणजे अति पाऊस झाला तर त्याची काढणी होत नाही किंवा सडून जातात किंवा त्यांना कोंब फुटतात. तर आपण या वर्षापासून उन्हाळी हंगामामध्ये उन्हाळी मूग आणि तूर याच्या वेगवेगळ्या ओळींवर आपण संशोधनास सुरुवात केलेली आहे आणि त्याची शिफारस आपल्याला लवकरच येईल. आणि बाजरीमध्ये सुद्धा आपण मुगाची आंतरपीक म्हणून अंतर्भाव करू शकतो. तर त्यावर सुद्धा संशोधनात उन्हाळी हंगामामध्ये आपण सुरू केलेलं आहे. धन्यवाद सर. म्हणजे आपण उन्हाळी हंगामामध्ये आंतरपीक पद्धतीचा वापर करू शकतो. सर आता हे झालं आंतरपीक पद्धतीच्या संदर्भात. तर उन्हाळी पिकांमध्ये आंतरमाशा कधी करायची असते आपल्याला,
तर ती कशी करावी लागते? आपण जर बघितलं तर आंतरमशागतीचे वेगवेगळे फायदे आहेत. आपल्याला पीक जे आहेत सुरुवातीपासूनच तण विरहित ठेवता येते. जोमदार वाढ होते. असं म्हटलं जातं की एक कोळपणी बरोबर एक पाणी देणे, एक पाण्याची पाळी. म्हणजे जनरली काय होतं, जेव्हा कोळपणी करतो आपण, ती कोळपणी केल्यानंतर जमिनीचा जो वरचा थर आहे तो डिस्टर्ब होतो. आणि जे कॅपिलरी म्हणजे केशिकामधनं जे पाणी बाष्पीभवनाद्वारे जे पाणी वातावरणात जातं, तर ती केशिका ब्रेक होते आणि ते पाणी तिथं राहतं. म्हणून आपण त्याला म्हणतो की एक कोळपणी केली तर एक पाणी दिल्यासारखं होतं. म्हणून आपल्याला कोळपणी करणं गरजेचं आहे. तर कोळपणी आपण साधारण उडीद आणि मुगासाठी 15 ते 20 दिवसाच्या आत पहिली कोळपणी करावी आणि 25 ते 30 दिवसानंतर दुसरी कोळपणी करावी. आणि कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत राहते आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे ओलावा पण टिकून राहतो, बाष्पीभवन कमी होतं आणि पिकाची वाढ चांगली होते. त्यानंतर 2 ओळीत राहिलेलं जे तण आहे आपण निंदणी करून काढून तणविरहित आपल्याला एक क्षेत्र ठेवणं गरजेचं आहे. साधारण पीक पेरणीपासून पहिले 30 ते 45 दिवस आपल्याला हे पीक तणविरहित ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगले मिळेल. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांनी जर एक कोळपणी केली तर एक पाणी दिल्यासारखी अवसा म्हणजे पाण्याची बचत होते आणि उत्पादन वाढीलाही त्याचा परिणाम होतो. तर शेतकऱ्यांनी कोळपणीचा वापर कोळपणी या पद्धतीच्या आंतरमशागतीचा वापर अवश्य करावा. त्याने जरा थोडस सर त्यामुळे जरा थोडस शेतकऱ्यांना फायदा पण होतो. तर सर आता हे झालं सगळ्या लागवड प्रक्रियेच्या संदर्भात. आता याच्यानंतर मेन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना खरी अडचण येते ती साधारणतः पीक चांगलं फुलोऱ्यात आल्यानंतर किंवा त्याच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये पिकावर वेगवेगळ्या किडी येतात. आणि उन्हाळा म्हणलं तर काय होतं की उन्हाळ्यामध्ये किडींना तसं पोषक वातावरण, काही किडींना पोषक वातावरण असतं तर काही किडींना ते पोषक वातावरण नसते. अ, तर या उन्हाळी पिकांमध्ये, कडधान्य पिकांमध्ये कोणकोणत्या महत्वाच्या किडी येतील याबद्दल आपल्याला डॉक्टर संतोष मोरे सर सांगतील. आणि सर या किडी ज्या येतात त्यांचं प्रमाण कसं वाढतं, कमी होतं आणि त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल आपल्याला एकात्मिक पद्धतीने? नमस्ते. या उन्हाळ्यातील कडधान्य पिकांवर साधारणपणे आपण जर संकरित वाण किंवा सुधारित वाणांच्या लागवडी केल्या तर त्या ठिकाणी बागायती किंवा पाण्याद्वारे जी वाढ होत असते पिकांची, तर त्या ठिकाणी काही प्रमाणात आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडी नक्कीच दिसून येतात. आणि अशा वेळेस या किडींचं जे प्रमाण आहे ते किडींचं प्रमाण त्या ठिकाणी पावसाळ्यातील पिकं किंवा रब्बी हंगामातील पिकं यासारखं दिसत नाही आपल्याला. परंतु किडी ह्या आपल्याला दिसून येतात बऱ्याचशा वेळेस संकरित आणि सुधारित वाणांवर. अशा वेळेस आपण काही काळजी घेतली पाहिजे. जर संकरित वाण किंवा सुधारित वाण आपण बाजारातून खरेदी केलेले असतील तर त्या अशा बियाण्यांना अगोदरच बीज प्रक्रिया झालेली असते, त्याच्यामुळं त्या ठिकाणी काळजी करण्याचं कारण नसतं. मात्र या ठिकाणी आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी जाणं गरजेचं असतं. आता या पिकांवर जर किडींचं प्रमाण पाहिलं किंवा वेगवेगळ्या किडी जर पाहिल्या तर त्या ठिकाणी प्रथमतः मावा, त्याच्यानंतर तुडतुडे, काही ठिकाणी पांढरी माशी यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडी आपल्याला दिसून येतात. आणि या किडींना जर आपल्याला प्रमाण कमी ठेवायचं असेल किंवा आर्थिक नुकसान पातळीच्या आतमध्ये ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं. तर या ठिकाणी लागवड करतानाच जसं चौधरी सरांनी सांगितलं की लागवड करताना पिकांची व्यवस्थित वाढ होते आणि किडींचं प्रमाण देखील त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेलं दिसून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे नत्रयुक्त खतांचा वापर. बऱ्याचशा वेळेस शेतकरी फक्त युरिया यासारख्या खतांचा वापर करतात, नत्राचं प्रमाण जास्त होतं. आणि अशा वेळेस जरी उन्हाळा असला तरी त्या ठिकाणी चवळीसारख्या पिकावर मावा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. तर त्या ठिकाणी नत्रयुक्त खतांचा प्रमाणात वापर करावा, जेणेकरून रस शोषण करणाऱ्या किडींना त्या ठिकाणी वाढण्यास किंवा वाढत नाहीत आणि त्या प्रमाणात राहतात. आता या ठिकाणी
जर आपल्याला या किडींचं प्रमाण कमी ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी सध्या बाजारात अतिशय साधी पद्धत आहे. बाजारात आपल्याला पिवळे आणि निळे चिकट सापळे मिळतात. पीक उगवून आल्यानंतर लगेच जर आपण हे सापळे 10-15 सापळे प्रति एकरी शिफारस नाही, पण बरेचसे शेतकरी सध्या त्याचा प्रयोग करतायत. 10-15 सापळे शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण लावले तर त्या ठिकाणी मावासारखी जी कीड असते, ही मावासारखी कीड सुरुवातीच्या अवस्थेत आपल्याला येताना दिसून येते. आणि अशा वेळेस या सापळ्यांकडे हे मावा कीड आकर्षित होतात आणि त्या ठिकाणी चिपकून त्यांचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे जवळजवळ 30 ते 40% पर्यंत या किडींचे आपण इथंच नियंत्रण करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतामध्ये आपल्याला 15 दिवसाच्या अंतराने शेताची पिकाची पाहणी करणं गरजेचं असतं. कारण बऱ्याचशा वेळेस या किडी ज्या असतात ह्या वाढणाऱ्या शेंड्यांवर आपल्याला आलेल्या दिसून येतात किंवा खाली पानांवर आपल्याला दिसून येतात. तर अशा वेळेस आपण जर निरीक्षण नाही ठेवलं तर ह्या किडींचं प्रमाण काही वेळेस आर्थिक नुकसान पातळीच्या वर जातं आणि फुलर अवस्थेत बऱ्याचशा वेळेस अशी फुलं गळलेली दिसून येतात किंवा पिकाची वाढ कमी झालेली दिसून येते. त्यासाठी आपल्याला निरीक्षण करणं गरजेचं असतं. आणि अशा वेळेस जर योग्य वेळी जर आपल्याला त्या किडींचं नियंत्रण संख्या समजून आली तर आपल्याला त्यांचं नियंत्रण करणं देखील सोपं जातं. बऱ्यापैकी मावा, त्याच्यानंतर पांढरी माशी, काही भागात तुडतुडे यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडी आपल्याला निश्चितपणे काही पिकांवर, काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसून येतील. आणि अशा वेळेस जर आपण पहिल्यापासून जर व्यवस्थित काळजी घेतली असेल, जर बीज प्रक्रिया केलेलं बियाणं वापरलेलं असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला तेवढी वाढ झालेली दिसून येणार नाही. मात्र जर आपण साधं बियाणं, बीज प्रक्रिया न केलेलं बियाणं वापरलं असेल, त्या ठिकाणी स्पेसिंग व्यवस्थित राखलेलं नसेल, नंतर खतांचा वापर जास्त प्रमाणात केलेला असेल तर अशा वेळेस आपल्याला या किडी वाढलेल्या दिसून येतील. आणि अशा वेळेस आपण सुरुवातीच्या अवस्थेत त्या ठिकाणी अगदी वनस्पतीजन्य कीटक म्हणजे त्याच्यामध्ये निंबोळी बेस जी कीटकनाशक आहेत ही कीटकनाशक आपण त्या ठिकाणी फवारली पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी अजून आमच्याकडची मेट्रायझियम सारखी किंवा व्हर्टिसिलियम सारखी बुरशी जी असते ते बुरशीचा जर वापर केला, उन्हाळा आहे त्या ठिकाणी या बुरशी तेवढ्या काम करणार नाहीत, परंतु शेतामध्ये जर पाण्याची व्यवस्था असेल तर पाणी व्यवस्थित असेल किंवा ओलावा असेल तर निश्चितपणे या बुरशी देखील काम करतात. आणि काही रासायनिक कीटकनाशक आहेत, अगदी साधी आणि स्वस्त रासायनिक कीटकनाशक त्या ठिकाणी क्लोरोपायरिफॉस असेल किंवा इमिडाकोप्रिल असेल, अशी जी कीटकनाशक आहेत जास्त दराची कीटकनाशक न वापरता लेबल क्लेमची कीटकनाशक असतील अशी कीटकनाशक वापरून 1 ते 2 फवारण्यामध्ये आपल्याला या किडींचं प्रमाण कमी करता येतं. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात आपण एकात्मिक पद्धतीसाठी सरांनी आपल्याला कीटकनाशके तसेच जैविक निविष्ठ यांचा वापर करून आपण किडी नियंत्रण करू शकतो. आता सरांनी जसं सांगितलं की किडींच्या संदर्भात सांगितलं सरांनी, तर या किडींचा एक इनडायरेक्ट इफेक्ट हा रोग येण्यावर पण असतो. जसं किडी येतात तसं उन्हाळ्या हंगामातील या तिन्ही पिकांवरती आपल्याला प्रामुख्याने 2 रोग आढळून येतात. जिथे किडीचं प्रमाण जास्त असतं तिथे आपल्याला विषाणूजन्य पिवळा विषाणू पिवळा विषाणू रोग हा या रोगाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. कारण त्याचं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर वहन हे कीटकांमार्फत, रस शोषणाऱ्या कीटकांमार्फत होत असतं. तर या रोगाची लक्षणं म्हणजे अनियमित आकाराचे असे चट्टे, पिवळे चट्टे पहिल्यांदा झाडाच्या पानांवरती दिसून येतात आणि मुगाच्या किंवा उडदाच्या, आणि नंतर हे जे पिवळे चट्टे हे एकत्र येऊन पूर्ण पानच पिवळं होतं आणि प्रकाश संश्लेषणासाठी जी हरितद्रव्ये लागतात ती मिळत नाहीत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रकाश संश्लेषण कमी होऊन कमी शेंगा लागतात आणि उत्पादनामध्ये मोठी घट होते. आता मग याच्या नियंत्रणासाठी आपण जसं मोरे साहेबांनी आताच आपल्याला सांगितलं तसं कीटकांचं वेळेत बंदोबस्त करणं, योग्य अशा कीटकनाशकाचा वापर करून, योग्य प्रमाणात वापर करून आपण त्या किडी जर नियंत्रित ठेवल्या तर या रोगावर आपल्याला नियंत्रण करता येतं. तसेच जेव्हा आपल्याला एखाद्या झाडावरती या रोगाची लक्षणं दिसतात, एखादं झाड पिवळं पडायला लागलं तर ते लगेच उपटून ते जाळून टाकणं गरजेचं आहे. नाहीतर ते त्या झाडापासून दुसऱ्या झाडांवरती एक कीटक काय करतात, रोगाचं वहन करतात. आता हा झाला एक विषाणूजन्य रोग. दुसरा जो रोग आहे तो महत्वाचा रोग म्हणजे भुरी रोग. हा तसं पाहिलं तर खरीपात फार मोठ्या प्रमाणात येतो. उन्हाळ्यात प्रमाण कमी असतं, परंतु कधी कधी जर अवेळी पाऊस झाला किंवा अचानक ढगाळ वातावरण आलं तर अशा वातावरणामध्ये या रोगाचं प्रमाण अचानक वाढून जातं. आणि या रोगामध्ये काय होतं की पानाच्या खालच्या बाजूने आपण चेहऱ्याला जी पावडर लावतो तशा पद्धतीची पावडर
पावडरी सारखं एक थर त्याच्यावर जमा होतो आणि तो थर जमा झाल्यानंतर ती बुरशी त्याच्या पानातून अन्नद्रव्य शोषण करतात आणि त्यामुळं झाड खुलं राहतं आणि झाडामध्ये शेंगा भरायला शेंगांचं प्रमाण कमी होतं आणि उत्पादन घटतं. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जी शिफारस आहे ती म्हणजे आपण साधारणतः सल्फर 80% WP या बुरशीनाशकाचा एक फवारणी आपण 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात दिली तर आपण नियंत्रण चांगल्या पद्धतीने करू शकतो. जर गरज असेल तर दुसरी एक फवारणी 10 दिवसाच्या अंतरानं आपण त्याच गंधकाची देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता मागील 1-2 वर्षामध्ये त्यात प्रोपिकोनॅझॉल किंवा हेक्झाकोनॅझॉल 1 ml प्रति लिटर पाणी या प्रमाणातही शिफारशी विद्यापीठानं दिलेल्या आहेत. परंतु ती औषधं महाग आहेत, परंतु सल्फर स्वस्त असल्यामुळे आपण सल्फरचा जरी वापर केला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं नियंत्रण होतं. म्हणजे हे जे 2 रोग आणि या सरांनी सांगितलं मोरे सरांनी सांगितलेल्या किडी याचं नियंत्रण आपल्याला करणं गरजेचं. आता आपण या सगळ्या या दोन्ही शास्त्रज्ञांनी आपल्याला ज्या गोष्टी सांगितल्या त्या जर आपण योग्य आणि काटेकोर पद्धतीने योग्य योग्य असा वाण निघून जर कडधान्य लावली उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला साधारणतः सर काढणी केव्हा केली जाते त्याची आणि उत्पादन किती मिळतं? साधारणपणे काढणी करताना मुगाच्या शेंगा 75% वाळल्यानंतर पहिली तोडणी करावी आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी राहिलेल्या शेंगा सर्व तोडाव्यात आणि मळणी करावी. उडीद आणि चवळी पिकाची कापणी करून आपल्या खळ्यावर आणून त्याची मळणी करावी. साधारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पिकामध्ये 10 ते 12 क्विंटल पर्यंत आपल्याला हेक्टरी उत्पादन मिळू शकतं. तसेच उडदाचे 10 ते 11 क्विंटल पर्यंत आणि चवळीचे वाण मी जर बघितलं तर साधारण 12 क्विंटल पासून 14 क्विंटल पर्यंत हेक्टरी आपल्याला उत्पादन मिळू शकतं. धन्यवाद सर. आता सर अशा पद्धतीनं शेतकरी बांधवांनो आपण विद्यापीठानं जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे या उन्हाळी हंगामातील कडधान्य पिकांसाठी याचा जर वापर केला तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात भर होईल. आज डॉक्टर चौधरी सर आणि डॉक्टर मोरे सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे मी व्यक्तिशः आभार मानतो आणि आमचे सहकारी डॉक्टर मृणाला आजुतीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी औपचारिक आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद भालेराव सर. आज विचारा तुम्ही सांगतो आम्ही या ऑनलाईन चर्चासत्राचा 20वा भाग. यामध्ये आपण उन्हाळी हंगामातील कडधान्य लागवड या विषयावर शेतकऱ्यांच्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. तर हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या पाठीमाग महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर शरद गडाख सर यांचं मार्गदर्शन आहे. त्याबद्दल मी आदरणीय कुलगुरू महोदयांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर आणि अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण डॉक्टर साताप्पा खरबडे सर या विद्यापीठाच्या तिन्ही संचालकांच्या पाठबळाशिवाय पाठिंब्याशिवाय हा कार्यक्रम घेणं शक्य नाही. मी या प्रसंगी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर यांचं पण या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. सर नेहमीच आमच्या कार्यक्रमाच्या पाठीशी असतात, आम्हाला प्रोत्साहन देत असतात. याशिवाय आज हा जो महत्वाचा विषय आहे उन्हाळी हंगामातील कडधान्य लागवड याकरता गणेशखिंड पुणे येथील देऊन अतिशय ऐन वेळेस आम्ही सरांना विनंती केली आणि सरांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांची तयारी दर्शवली. त्याबद्दल मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजचे दुसरे तज्ञ
डॉक्टर संतोष मोरे सर, प्रमुख अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे सर देखील नेहमीच आमच्या पाठीशी असतात, आम्हाला आधार देत असतात. सरांचं मी या प्रसंगी मनापासून धन्यवाद देतो सर. त्याचप्रमाणे माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव आज दोन्ही भूमिकांमध्ये होते, त्यांचं पण या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आणि आमच्या विभागीय विस्तार केंद्राची जी टीम आहे त्या टीमचे प्रमुख डॉक्टर सोमनाथ माने सर, त्याचप्रमाणे माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड या सर्वांचे देखील आभार व्यक्त करतो. उपस्थित असलेले आज झूम प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले शेतकरी बांधव आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित असलेले शेतकरी बांधवांचे देखील या प्रसंगी आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.